नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत असायलाच पाहिजे. सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा, निरोगी राहा. आपलं सर्वांचं स्वागत आहे नाथ संस्कृतीचा ह्या आपल्या हक्काच्या चॅनलवर. तर आपण श्रीमद भगवद्गीता शिकत आहोत ह्या चॅनलवर. आणि भगवद्गीता शिकता शिकता आपण दुसरेही संस्कृतमधले अष्टक स्तोत्र वगैरे शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आपण आज श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातला 23 आणि 24 हे 2 श्लोक घेणार आहोत. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये 2-2 श्लोक शिकत आहोत. त्याच्यामुळं 22पर्यंत आपले झाले 4थ्या अध्यायातले. पहिला अध्याय झाला, दुसरा झाला, तिसरा झाला आणि आता आपला 4था अध्याय चालू आहे. तर त्याचबरोबर आपण गीता शिकत शिकतच पांडुरंगाष्टक पण शिकलो, नंदकुमार अष्टक पण शिकलो, अन्नपूर्णा स्तोत्र पण शिकलो आणि आता आपली रामरक्षा पण शिकणं चालू आहे. तर आज घेऊया आपण श्रीमद भगवद्गीता 4था अध्याय 23 आणि 24 हे 2 श्लोक. कृपया व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्याशिवाय आपल्याला समजणार नाही आणि म्हणायलाही कळणार नाही. कारण कोणाकोणाला संस्कृत अवघड जातं, सगळ्यांनाच अवघड जातं असं नाही, पण ज्यांना अवघड जातं आणि शिकण्याची इच्छा आहे त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा, त्याशिवाय आपल्याला समजणार नाही. तर सुरू करूया आपण 23वा श्लोक. गतसंगस्य मुक्तस्य गतसंगस्य मुक्तस्य गतसंगस्य मुक्तस्य गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः ज्ञानावस्थितचेतसः गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते समग्रं प्रविलीयते गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म यज्ञायाचरतः कर्म यज्ञायाचरतः कर्म यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते समग्रं प्रविलीयते गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. एक श्लोक घेतला आपण 23वा आणि आता पुढचा 24वा घेतो आपण. ब्रह्मार्पणं ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नौ ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतं ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतं ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतं. सारखे सारखे शब्द आलेले आहेत. ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतं ब्रह्मेव तेन गन्तव्यं ब्रह्मेव तेन गन्तव्यं ब्रह्मेव तेन गन्तव्यं ब्रह्मेव तेन गन्तव्यं ब्रह्म कर्म समाधिना ब्रह्म कर्म समाधिना ब्रह्मेव तेन गन्तव्यं ब्रह्म कर्म समाधिना ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतं ब्रह्मेव तेन गन्तव्यं ब्रह्म कर्म समाधिना ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतं
ब्रह्मेव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. आजची 2 आणि मागून 3 घेऊत आपण, म्हणजे असे 5 श्लोक आज परत एकदा रिपीट करूया. मागचे 3 म्हणजे 20 ते 24 असे आपण 5 श्लोक पुन्हा एकदा रिपीट करून घेत आहोत, म्हणजे आपले मागचे पण विसरायला नको आणि आजचे पण विसरायला नको. तर घेऊया आपण 20 पासून. त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तो निराश्रयः. म्हणून घे त्या. त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्वपरिग्रहः शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ब्रह्मार्पणं ब्रह्मणाहुतं ब्रह्मेव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना. 24 पर्यंत घेतली आपण. याचा अर्थ पुढच्या व्हिडिओमध्ये बघू, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकही करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.